नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आज स्वागत आहे आपलं सर्वांचं. मी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी गावात आलेलो आहे. गेल्या 2-3 दिवसात झालेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. पपई बागेत आलेलो आहे मी. या 1.5 एकरच्या पपई बागेत पूर्ण गारपीटमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला होतं नव्हतं सगळं झालेलं आहे. या संदर्भात आपण शेतकऱ्यांची बातचीत करतोय. काका, काय सांगाल? पूर्ण शेती तुमची उद्ध्वस्त झालेली आहे गारपीटमुळे. नमस्कार. हे क्षेत्र चिचोंडी शिराळा तालुका पाथर्डी. माझं नाव संतोष पोपट गरुड. हे 60 गुंठे पपई मी लागवड केली ती. साधारण 8 महिन्यापूर्वी लागवड केली ती. आज फळाला आलता. तर 5 लाख रुपयाला मागितला होता. तर तो मागितला होता म्हणजे एक तोडा असतो बागाला, म्हणजे पूर्ण तोडा असतो, एक पूर्ण बार असतो पपईचा. तर दिला नाही. दिल्यानंतर 1 तारखेला संध्याकाळी 5:30-6 वाजता 20 मिनिटाच्या खेळामध्ये सर्व बरखास्त झाला. याला साधारण आतापर्यंत 3.5 ते पावणे 4 लाख रुपये खर्च झाला. ठिबक सकट, पाणी, सगळ्या गोष्टी, खत पाणी, शेणखत. तर शेतकरी पूर्ण बरबाद झाला. मी तर स्वतः बरबाद झालो. असं अनेक लोकांचं आहे, पण माझं पूर्ण आता संपलं. छत्री झाडाची मोडल्यानंतर खाली काय पीक येणार नाही. पुढल्या महिन्यात एप्रिल-मे मध्ये पूर्ण ऊन राहणार. त्यामुळे सगळं फळाला चट्टे पाडणार. आणि गारीमुळं पपईला चीक बाहेर निघाला पपईचा. त्याच्यामुळं साधारण पपई 100% हे संपलं, पीकच संपलं नाही. पण आता हे तुमच्यामुळं काहीतरी शासनाने जर दिलं तर पदरात पडेल. तो तसं काही होणार नाही. कारण आता सगळ्यात अवघड म्हणजे माझ्या पपईचं म्हणजे साधारण 3.5-7-8 लाख रुपयांनी बाग जाणार होता, असा माझा म्हणजे अंदाज होता. मी 7 लाख शेवट म्हणत होतो, तो 5 लाख म्हणत होता व्यापारी. पण आता सगळं बरबाद झालेलं आहे. तर शासनाने याच्यावर जास्तीत जास्त मदत द्यावी, हीच आमची शेतकऱ्याची विनंती आहे. गारपीट झाल्यानंतर कोणी शासकीय अधिकारी वगैरे आला होता का आपल्या शेतात पाणी वगैरे करण्यासाठी? शासकीय अधिकाऱ्याला 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजता, 5:30 ते 6 वाजता पाऊस झाला. म्हणजे वादळी पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर त्यात गार झाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी बाग बघायला आलो. त्यानंतर कृषी अधिकाऱ्याला फोन लावला तर कृषी अधिकाऱ्याने पहिला फोन घेतला. त्यानंतर त्याने ओढवडी तर येतो म्हणून त्या दिवशी आला नाही. पण तुम्ही सर्वांनी सहकार्य करून पत्रकारांनी पेपरला ज्यावेळेस बातमी आली त्यावेळेस कृषी अधिकारी साहेब इथं आले. त्याच्या अगोदर त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. फोन लावून सुद्धा ते हजर होऊ शकत नाही. कारण त्यांना सुद्धा काही तर आता असं झालंय की शेती पडीक ठेवणं फार महत्वाचं वाटायला लागलंय. कारण पडीक जमीन शेती जर ठेवली तर पीक विमा भेटतो, अवकाळी भेटतं, ते लोक सुखीत. पण आमच्यासारखे शेतकरी जर शेती करून तोट्यात जात असेल तर माझं असं शासनाला म्हणणं आहे का सर्व शेतकऱ्यांनी पडीक जमीन ठेवली तर त्या पडीक जमिनीचा पीक विमा हा येतो, अवकाळीमध्ये येतो. पण ज्या लोकांचं खरोखर नुकसान झालं अशा शेतकऱ्यासाठी शासन काही करू शकत नाही. कारण ज्या लोकांच्या जमीन पडीक आहे त्यांना अनुदान येतं ऑटोमॅटिक, कारण त्यांच्या वावरात येडे वाबळीत. आणि आमच्या वावरात पीक असून आम्ही तेवढे पैसे घालून ते सुद्धा रुपये आमच्याच बाजारात पडत नाही. तर शासनाने सर्व लोकांचे पंचनामे करून जास्तीत जास्त जशी मदत होईल तशी मदत लवकरात लवकर आमच्यापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे. तुम्ही बघू शकता, शेती तरी आता कशासाठी करायचं हा मोठा प्रश्न आता ह्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे. कारण की शेती करूनही जरी असं तोट्यात जात असेल आणि अधिकाऱ्यांना फोन करूनही जरी अधिकारी अशी पाठ फिरवत असेल तरी या शेतकऱ्यांनी आता कोणाकडे बघायचा हा मोठा आता खरा प्रश्न पडलेला आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.